काय करायला कुठं इथं नाव काम चालू आहे. अरे इकडं कुठं? हा इकडं कुठं? काय बनवालीस मम्मी? मटन. आहे का वाटा? सव्वा द्या सव्वा. जय अर्ध चले जाए ना. एकच घ्यायचं का नंबर हा मिक्स. आठशे झाले का? 800 रुपये. आता मी घेतलेला आहे मटण आणि आता मी निघालोय तुळजापूरकडे. चौकात आबा थांबलेले आहेत. आबाकडे चाललोय. आबाकडे गेल्यानंतर मग आबाला घेऊन मग आपण गावाकडे जाणार आहोत आपल्या. आता मी आलोय इथं तुळजापूरच्या म्हणजे बायपासला आबाच्या घरापाशी मटण घेऊन. आणि आता आबाला घ्यायचं गाडीत आणि घराकडे जायचंय. बघूया आता आबा इथं आहेत पण त्यांच्या घरापाशी. चौकात थांबा म्हणलं होतं, मग आता चौकाकडे गेलेत का घरापाशी तिथं बांधलेलं ते बघायचं. काय करायला कुठं? इथं नाव काम चालू आहे. चालू आहे का? आणि मग चौकात या म्हणलं आबा दिसा नाही तर कुठं म्हणलं इथं माणसं आहे ती. हा हा चला. चला. वाट्यावरलं घेऊन आलो. बर 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 हा बर. म्हणलं आबा वाट्यावरलं गोखते तर सारखं. हा हा गेलतो पाठवद्याला हा आईनास म्हणलं घेऊन जावं ना म्हणून फोन केला तुम्हाला. बर बर. माझा बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपलं थेट घरी जाऊ हा हा आणि तिथंच बनवून. हा चालतं चालतं चालतं. काल आबानं फोन केला आणि मला म्हणले की ते पाटलाकडे राहिले तेवढं वाट्यावरलं. हा आणि तेवढं ते बघा मस्के पाटलाला काय म्हणते वाट्यावरलं मटण घ्यायचं आपलं. मग मी काय फोन केला नाही आबा त्यांना. बर. कशाला करावं म्हणलं आपल्या पण आता त्यांच्या कोण जावा येईल तेव्हा चला चारतो म्हणलं की जायचं आपण. हा मला म्हणलं पगारीवर होऊ द्या. पगारी 2 तास हा मग तेव्हा जेव्हा त्यांचे पगार होईल जेव्हा त्यांच्याकडे येईल जेव्हा ते वर्ष लागू ना 2 वर्ष लागू आपल्याला काय. हा आपण कशाला उगाच स्वतःहून म्हणायचं चला ना आम्हाला चारा म्हणायचं कशाला. नाही नाही. त्याच्यामुळे मग मी गेलो पाठवद्याला हा आणि घेतलं वाट्यावरलं मटण बर 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 आणि आलो घेऊन का इकडे चुंगडं ठेवलंय माग. बर बर बर. हे मग तुम्हाला फोन केला हा तिथं घेतानाच केलता. हा खरं जातानाच घेऊन जाणार होतो तुम्हाला. हा जा ये म्हणलं पटकन तिकडे जाऊन आधी घेऊन यावं. बर तुम्हाला इकडे या घ्या पुन्हा पाठवद्याला पुन्हा माघारी असं करण्यापेक्षा घेऊन आलो. बर बर बर. मग आता घरी जायचं. त्या बर दिवशी नाना जेवायल्यावर ते नाना बी म्हणले होते आबाला बी जरा घरी बोलवा जेवायला. होय. मग म्हणलं निघू आता आबाला घरीच बर बर. दुसरीकडे करत बसण्यापेक्षा. होय चालतंय हा? चालतंय चालतंय. अरे इकडं कुठं? हा इकडं कुठं? आबा इकडे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे तिकडून जाता येत नाही. इकडून न्यावी लागते गाडी आपल्याला. होय पण त्यांना रस्ता करून द्यायचं त्यांचं काम नाही काय. आता कोणी बोलायचं त्यांना. हे आपणच बोलायला लागतं. त्याला ह्याची काय गरज आहे? आता मग बोललो पण काय आता योगा तिकडून दुसरीकडूनच रस्ता आहे इकडून. काय अवघड आहे सगळं. असल्या रस्त्याने जायचो का आढळणार. मग काय त्याला हा काय उपयोग आहे? अवघड आहे सगळं. मग काय रोज आहे एक दिवस न हो. मग त्याला बोलायचं त्याला ह्याची काय गरज आहे? थांबा त्याला नेऊन तुम्हाला त्याच्या पुढे नेऊन उभा करतो उद्या मी बोलतो त्याला. हा हा उद्या बोलू त्याला आपण. बरं आहे.
हे काय वाट आहे का सोंग आहे येड्या? हा हे काय वाट आहे का सोंग आहे? बघा की आता हे सगळं अडरानच आहे. कोण्या काळात गेल्याने दिसाले बघा का आमचं गाव. मला या वाटची असल्या हा हे काय उपयोग आहे? रस्ता चालू आहे तिकडं काम आणि इकडं रस्ता हे दिलाय. त्यांचं कामाकडे वाट करून द्यायची. आता कोणी सांगावं त्यांना हो. आज बोलायचं असतं त्याला काय द्यायची गरज आहे आपली? हा? रोज आहे रोज आम्हाला असं. हे अडरा नाही हा मग कसं काटायचं सांगा. अवघड आहे. हं. ए पिलू आलेत बस की आबापाशी जाऊन जरा बघा आबा काय म्हणतात काय नाही. हा बोलला का नाही आबाला? हा होय आबा. बोललं हा काय काय बोल. अभ्यासाचं बोललं पुन्हा मग मीच म्हणलं झालं माझा बारीक दिसायला. कसं काय? आई खात नाही ते मोबाईलच्या आरे खेळायच्या आरे. हा बघा की त्याला सांगा जरा. सांगितलं की आता ते नुसतं बघितल्यावर माणसानं थरथरा कापायला लागतं बाहेर. आबासारखं मटण खा म्हणलं तर खातच नाही. खात खावं लागतं खचून खायला चोरूनच खायचं म्हणलं तर. आबा एवढे म्हातारे झाले बघ किती खात्यात. हं? हा फुरक्या खातून मारून खाणार. फुरक्या मारून आलो. हं, मग आणि ह्याला बघा सांगा काय निवड बारीक झाले काय. आता तुमच्यापाशी बसवतो आबा. बघा की माझ्या जवळ बसवा पोट भर कसं खात नाही बघ. हा हा आता तुमच्या बरोबर बसवतो खायला बघू कसं खात. हा आपण असं बसतावा अशी जागा आहे गाड्याखाली. पहिलं मी 10 म्हशी केल्या बिहारी ठेवून. हा ते कसं झालं म्हशी जरा बाजारात नीट मिळाल्या नाही त्या कोणा ते वैरणी कळाली त्यावर जरा जास्तच बिहारी परवडा नाही कमी केलं. जेवढं घरी होईल तेवढं केलेलं परवडतं. हा शेळ्या म्हशी कोंबड्या गाई सगळ्याला चालतंय. पांढऱ्या शेपट असतं हिरवगार नसतं का असं. पोरं किती शिकलं नाही ते. आता ती 13वीची परीक्षा दिली. बरं आहे त्याचं म्हणजे माहिती सगळं येते त्याला. उठा ठेवा करायला काय. पण 72ला माणूस सांभाळ बा. हो इकडली माती तिकडे तिकडली माती इकडे करायची माणसं सांभाळे. गाव कुठे जाऊ दिलं नाही त्या. शेती 1 नंबर करीत होतो ना. काय बनवालीस मम्मी? मटन. होय कोणाला? आबा आले की लसूण अद्रक कुठून घ्यायचं, भाजलेलं खोबरं, कोथिंबीर ही काय? कोथिंबीर सगळं वाटून घ्यायचं. पुन्हा कुटायचं. लाईट आहे का? आहे. मीठ टाकायचं थोडं म्हणजे बारीक वाटतंय. कोथिंबीर मुंग्या कुठून आले ना. नाव आता काय करायलीस मम्मी? आता काय करायलीस? कुठून घेते की दाखव. अजून बारीक व्हायचंय. ह्याचं झाकण एक कुठं गेले की दिदी. दाखव कसं मटण झालं. खायचं का तुला? मटण की असं कुठून घ्यायचं तुला शिकवते की मी मटण कसं करायचं.
आठवड्यावर आणले की तू मटण. होय हम्म. बर तिथं बकरी कापते तर बर चांगलं मटण भेटते. हा बर कुठून आणले मम्मी? आठवड्यावर आणले पप्पाने. बर चांगलं बकरी कापते म्हणते तर मोठे चांगलं मटण भेटते. काय म्हणते कधी दोन वाट्यावरचं मटण. लवकर कर मम्मी. भूक लागली आहे का? झालं. बघी मग किती मोठं मोठं देते पीस बघ. ते चिरावं लागते. आता मीठ हळद घालायचं का मम्मी? मीठ लावून घ्यायचं. हळद घ्यायचं लावून मिक्स करायचं. केव्हा होते मला भूक लागली. होय दादा तुला बी लागले तू.